पासून आनंद घेतला पाहिजे. जेव्हा तुम्ही त्याचा आनंद घ्यायला लागाल तेव्हा मुलांनाही आनंददायी शिक्षण शासनानं परिपत्रका काढली, हॅपी सॅटरडे, दुनिया भानगडी. खरं आनंददायी शिक्षण काय व्याख्या आहे तुमच्या मनात? मी एक साधी व्याख्या सांगू. तुम्ही बघा, आता तुम्ही शिक्षकही आहात आणि पालकही आहात, बरोबर? तुम्ही तुमच्या लेकरांना शाळेत पाठवता. 7ला जर त्याला घ्यायला गाडी येणार असेल तर तुम्ही 5ला उठता. त्या लेकराला उठवायलाच तुम्हाला 1 तास लागतो. उठ बाबा, चल बाबा, आवर बाबा, गाडी येईन, तुझा डबा करायचा आहे. आणि ते पोरगं डोळे चोळत 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 गाडीपाशी नेऊन उभं करायचं. आणि एखाद्या पोत्याच्या थप्प्या गाडीत टाकाव्यात तशी पोरं त्या गाडींमध्ये ढकलायची. डोळे चोळत चोळतच ते शाळेत येत आहे. पहिल्या तासात तर गडबड, त्याला काहीच कळत नाही. एवढीसं असतं ते. पहिल्या तासाला काय शिकवलंय, झोप आळस याच्यातच त्याचा पहिला तास निघून जातो. इकडून तिकडून त्याची शाळा शेवटच्या तासापर्यंत येते. आणि तुमचा अनुभव सांगा, जेव्हा शेवटची बेल पडते तेव्हा काय वर्गात वातावरण असतं? अरे शाळा सुटली होय बाई, असं म्हणतात का मुलं? अजून 1 तासभर घ्या, असं म्हणतंय का कोण? शेवटची बेल पडली, कैदी बाहेर पडावेत असे ओरडत पोरं शाळेतनं बाहेर पडतात. मला सांगू, आनंददायी शिक्षण कशाला म्हणता येईल? अशी सकाळी शाळेत यायचं म्हटल्यानंतर उड्या मारत पोरं शाळेत आली पाहिजेत आणि शेवटची बेल पडताना म्हटली पाहिजेत, अरे संपली होईल शाळा. हे वातावरण जेव्हा निर्माण होईल ना, मला वाटतं त्याला आनंददायी शिक्षण म्हणता येईल. आणि हे कधी निर्माण होईल? जेव्हा ते केवळ गुणांमध्ये, मार्कांमध्ये, परीक्षांमध्ये, केवळ कुठल्या तरी ओझ्यामध्ये किंवा त्या स्पर्धेत धावत असताना त्या स्पर्धेमध्ये या सगळ्याच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा खरा अर्थ आणि आनंद हे जेव्हा आपण त्या लेकरांच्या समोर मांडू. त्यांना सांगा, तुमचं जगणं सुंदर करण्याची सगळ्यात मोठी प्रक्रिया जर कशात असेल तर ती शिक्षणात आहे. तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलण्याचं सगळ्यात मोठं सामर्थ्य जर कशात असेल तर ते शिक्षणात आहे. बाळांनो, तुमची परिस्थिती शिक्षणातनं बदलणार आहे. झुकून द्या स्वतःला शिक्षणासाठी. हे लहानपणापासून तुम्ही त्या लेकरांच्या मनावरती बिंबवा. त्यांना थोडीशी मोठी स्वप्न बघण्याची जिद्द आणि प्रेरणा त्या लेकरांमध्ये निर्माण करता येईल का, याची काळजी घ्या. आणि हे सगळं करत असताना तुम्ही स्वतः सुद्धा ज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनीच अपडेटेड राहिलं पाहिजे. जग जसं बदलतं आहे तसं आपल्याला बदलता येईल का, याची काळजी आपण घेतली पाहिजे. ब्लॅकबोर्ड होता, व्हाईट बोर्ड आला, ग्रीन बोर्ड आला, किती बदललं जग. म्हणजे सारून घ्यावी लागायची वर्ग, आपणच शेणगोळा करून आणायचं, पोरापोरांनीच ते सारवायचं. साधनं नव्हती, भौतिक सुविधा नव्हत्या. आता बदलत गेलं सगळं झपाट्यानं. तंत्रज्ञान बदलत आहे, विषय बदलत आहेत. या बदलत्या जगानुसार आपल्याला बदलता येईल का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता? 100% नोकिया. 3310, 1100, 1600, 2600. आता इथं बसलेल्यापैकी कुणाकडं तर नोकिया आहे का? असला तरी सबस्टिट्यूट असेल, तो एक अँड्रॉइड आहे आणि त्याच्याबरोबर एक छोटासा ठेवलेला आहे. पण आता बहुतांशी कुणाकडे नोकिया दिसणार नाही. का नाही टिकला हो नोकिया? केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया टिकू शकलं नाही. ब्रँड होता नोकिया, पण तंत्रज्ञान बदल केला नाही, टिकू शकलं नाही. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? आता एक तर निकॉन आहे, पॅनासॉनिक आहे किंवा सोनी आहे. आता कॉडॅक दिसतो का? आणि एक जमाना कोणाचा होता? यांचे सगळ्यांचे लग्नाचे अल्बम चेक करा, 100% कॉडॅक. आणि 36च फोटो निघायचा, म्हणजे नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि नवरदेवानं किती मागं लागू द्या फोटोग्राफरच्या, अल्बम दे अल्बम दे, ते इतकं भाव खाणार. ते म्हणणार फोटो धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होते कुणास ठाऊक, 6 महिने अल्बम मिळत नव्हते. मोनोपोली होती कॉडॅकची. आज कॉडॅक बाजारात का नाहीये? डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही, कॉडॅक टिकू शकलं नाही. अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया टिकू शकलं नाही. HMTच्या टिकटिकवरती देश चालत होता. आता कुणाच्या हातात HMTचं घड्याळ आहे का? आता HMT उरलं नाही. बदललं जग. तुम्ही आठवून बघा, 4 वाजता रविवारी मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. माझा दावा आहे तुमचे सगळ्यांची ती पाठ असणार, लाईफ बॉय है जहा. क्या बात है, पाठ आहे की नाही? कारण आपल्याकडं दुसरा चॅनल ऑप्शनच नाही.
जाहिराती पाठ व्हायच्या. आता जाहिरात लागली की पोरं चॅनल बदलतात. आपल्याकडे एकच चॅनल, त्याच्यात दिवसभरात 10 वेळा प्रक्षेपण जायचं. प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टीव्हीला मुंग्या. आता टीव्हीला कुठं मुंग्या लागतात का? एक कोणतर शहाणावर माळावर जाणार, त्यानं अँटिना फिरवायचा, खालच्यानं म्हणायचं दिसलं 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 दिसलं, वरचा खाली येईपर्यंत पुन्हा चित्र गेलेलं असायचं. आणि जाहिराती सगळ्या पाठ. तुम्ही आठवून बघा, लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतामध्ये जनरली क्रिकेटची क्रेज होती. पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी? लाईफ बॉयची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. इतका रुबाब होता लाईफ बॉयचा. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर इकडं फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं आता जर टिकायचं असेल तर बदलावं लागेल. आता लाल रंगाचा ठोकळा साबण उपयोगाचा नाही. त्यांनी लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आणि लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत. लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलं आपण जर बदललो नाही तर आपण टिकू शकणार नाही. कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% किटाणू से मुक्ती. कोविडमध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं, फक्त किटाणू आणि मुक्ती. आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. ते मोती वर्षभर कुठं असतंय काय माहित, ते दिवाळीलाच येतंय. वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणतंय उठा उठा. मोती साबणानं आंघोळ करायची त्यानं ठरवून घेतलंय. वर्षभर कुणाला काय मस्ती करायची ते करू दे, आपलं मार्केट, आपल्याला आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे. पोरांना सांगा हे जग एक छोटंसं खेडं होऊन बसलंय आणि या छोट्याशा खेड्यामध्ये कशाची बंधनं उरलेली नाही. 93-95ला गॅट करार स्वीकारला, खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं. तुमच्या माझ्या ज्ञानाला, कार्याला, व्यापाराला, व्यवसायाला, शिक्षणाला कशाची बंधनं उरली आहेत? जगाकडे डोळे विस्पारून बघा आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी झोकून द्या. हीच वेळ आहे उंच भरारी घेण्याची आणि हीच वेळ आहे नको त्या गोष्टींच्या नादी लागून आयुष्य वाया घालवण्याची. या वयात पाय घसरून नको त्या गोष्टी करायच्या का या वयामध्ये मोठी स्वप्न बघायची आणि उंच भरारी घ्यायची? ही स्वप्न तुम्ही तुमच्या लेकरांच्या मनामध्ये बिंबवली पाहिजेत. जेव्हा ही पोरं मोठी होतात, त्यांचे आईवडील त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात, जेव्हा त्यांच्या शिक्षकांना त्यांचं यश बघून भरून येतं, याच्यापेक्षा काय आनंद असतो आयुष्यामध्ये? याच्यापेक्षा दुसरा आनंद आयुष्यामध्ये नसतो. आता एका मुलीचा इंटरव्ह्यू ऐकत होतो. ती सांगत होती 1-1.5 एकर क्षेत्र होतं आणि ग्रॅज्युएशन झालं आणि वडिलांनी आईनं आता स्थळ बघायला सुरुवात केली. पोरीनं सांगितलं बाबा ग्रॅज्युएशनपर्यंत शिकले, अजून 2-3 वर्ष तर द्या. वडील म्हणले बाळा आता माझी परिस्थिती नाही. आपली एकतर अशी परिस्थिती, बाहेरगावी कुठं ठेवायचं काय, आता माझं काळीज होत नाही. तुला शिकवलं तेवढं पुरेसं, अख्ख्या खानदानात तुझ्या इतकं आपल्या घरात कोण शिकलं नाही. पण आता तू ग्रॅज्युएट झाली, चांगली जागा बघू आणि लग्न उरकून टाकू. पोरगी जेवली नाही त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी वडील जेव्हा शेतावर कामाला निघाले, पटकन जाऊन पोरगी वडिलांकडं गेली, डोळ्यात पाणी आणलं आणि पोरगी म्हणली बाबा आयुष्यात परत तुम्हाला काय मागणार नाही, फक्त एवढी पुढची 2-3 वर्ष द्या. नाही काही झालं तर माझं नशिबाने मी परत तुमच्या दारात येणार नाही. पोरीच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि काय सांगावं, बापानं सांगितलं काय शिकायचं ते शिक, इकडं हाडाच्या काड्या करीन, रक्ताचं पाणी करल, पण तुला मात्र शिकवल. माझा दावा आहे बरं का, इथं आता तुम्ही स्त्रिया आहात, इथं सगळे पुरुष मंडळी आहेत, तुमचेही मुलं मुली आहेत. माझा दावा आहे पोरीनं जर डोळ्यात पाणी आणलं आणि बापाला काही मागितलं, म्हणजे वडिलांचं जेवढं प्रेम साहेब पोरावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असतं. बरोबर आहे की नाही? त्यांनी मला आल्याबरोबर सांगितलं आता सगळं ती बघते, मी फक्त मिरवतो म्हटले की. पोरांनी जर वडिलांना काही मागितलं, वडील म्हणणार 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू.
आणि पोरीनं काय मागू द्या बरं. बापाला असं वाटतं कधी निघून देईल आणि कधी नाही. वडील स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पण मुलीसाठी मात्र चांगले शूज घेऊन देतील. वडील फाटलेलं बनियन घालतील, मुलीला चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील सायकलवर कामाला जातील, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, हॉस्टेलची फी भरतील. 10 मिनिट जर पोरगी शाळेतनं उशिरा आली, 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारतो, कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. बरं, वडील थेट मुलीला फोन पण लावत नाहीत, त्या आईच्या मागं लागतात, कुठपर्यंत आली बघ, एवढा उशीर का, तू लाडून ठेवली आहे. वडील पोरीसोबत थोडंसं अंतर ठेवून असतात, पण वडिलांचं विशेष प्रेम असतं पोरीवरती. पोरीच्या लग्नात बाप असा फेटाबेटा घालून मिरवत असतो. दिवसभर वडिलांची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच वडिलांची मान शर्मेनं खाली जाईल असं वागू नये, हे तुम्ही सांगितलं पाहिजे मुलांना मुलींना. पोरीनं डोळ्यात पाणी आणून सांगितलं वडिलांना, बाबा 2-3 वर्ष शिकायची संधी द्या. पोरीला पाठवलं. ती सांगत होती 3,000 रुपये माझे वडील मला पाठवायचे. 3,000 रुपयामध्ये मी खोलीचं भाडं भरू, मेसचे पैसे देऊ, क्लासची फी भरू का काय करू काय. पण 3,000 रुपयामध्ये आम्ही भागवायचो. दुपारच्या वेळेला फक्त डबा लावलेला आणि दुपारचा वेळ वाया जाऊ नये म्हणून फक्त आम्ही टिफिन लावलेला. संध्याकाळी फक्त रूमवरती काहीतरी करून आम्ही सगळ्याजणी जेवायचो. बाकीच्या मुली रविवारी कधी सुट्टीच्या दिवशी बाहेर काही खायला गेल्या, मी कधी गेले नाही. 50ची 100ची नोट मोडताना सुद्धा अंगावर काटा यायचा की माझ्या बापानं 3,000 रुपये कसे पाठवले असतील ते. 1 मिनिट इकडे तिकडे कधी वाया घातला नाही. आणि शेवटी प्री झाली, नंतर मेन्स झाली, इंटरव्ह्यू झाला, निकालाची वाट बघत होते, निकाल काय लागेना. महिनाभर अशीच मी पुण्यात राहिले, निकालाची वाट बघत होते, निकाल काय जवळला येईना. कसं जावं कसं गावी. आता तर सगळंच संपलं आणि ठरवलं आता पुढच्या महिन्यात गावी जायचं. आणि त्याच महिन्यात निकाल लागला. निकाल बघितला आणि वडिलांना फोन केला. वडील शेतावर होते. माझे वडील तर शाळा पण शिकलेले नाहीत, त्यांना पोरगी नेमकी काय शिकते तीही फारसं कळत नाही. मी वडिलांना फोन करून सांगितलं, बाबा मी DYSP झाले. बाबा मी DYSP झाले असं म्हटल्यानंतर वडिलांनी तिकडून विचारलं, बाळा तू तर म्हणली होतीस ना फौजदार होशील म्हणून, फौजदार का नाही झाली. ती म्हणली, बापाला सांगू कसं, माझ्या हाताखाली 4 फौजदार आता काम करणार आहेत ते, मी DYSP झाले. खेड्यापाड्यातली गोरगरिबाची पोरं बदलली, त्यांच्या हातात प्रशासन आलं. अहो कलेक्टर झाला एखादा गरिबाचा पोरगा, जिल्हा त्याच्या हातात येतो. पालिकेचा आयुक्त झाला, ती पालिका त्याच्या हातात येऊन जाते. बरं मी म्हणत नाही सगळेच प्रशासनात येतील, उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या, साहेबांसारखे राजकारणामध्ये या. अहो तुम्ही मेयर झालात या सिटीचे, आज तुम्ही इथलं तुमच्या आदेशानं ह्यातल्या वार्डामधल्या सगळ्या सुखसुविधा सगळं काय ठरणार आहे. झोकून द्यावं लागेल करिअरसाठी. आणि ही जिद्द, हा आत्मविश्वास लेकरांच्या मनामध्ये निर्माण करण्याची ती मुहूर्तमेढ जर कोणाच्या हातात असेल तर ती मला वाटतं शिक्षकांच्या हातात आहे. त्या दृष्टीनं तुम्हाला कंबर कसता येईल का, त्या दृष्टीनं काही सातत्यानं प्रयत्न करता येतील का, मला वाटतं याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. कितीतरी उदाहरणं येतो जी उद्योगात, व्यवसायात, व्यापारात मोठी झाली, कला, क्रीडा, साहित्य वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी झाली. तुम्ही अब्दुल कलाम साहेब बघा, सामान्य कुटुंबात जन्माला आलेले, पेपर टाकून शिक्षण घेतलं. एक वेळ तर अशी आली, कलाम साहेबांना वाटलं आपला जीव बुडवावा, जीव देऊन टाकावा, अशी परिस्थिती आली. पण मनाला सावरलं आणि सांगितलं, तुला बदलायचं आहे, तुला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. आणि या देशाचे राष्ट्रपती झाले कलाम साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररीमध्ये जर अभ्यासाला गेले, 12-12 तास लायब्ररीमध्ये अभ्यास करायचे. आणि दुपारचा टिफिन न्यायची सुद्धा वेळ म्हणजे ऐपत नव्हती. पाव घेऊन जायचे खिशामध्ये, भूक लागली तर पावाचा तुकडा तोडून खायचा आणि वरून पाण्याचा घोट घ्यायचा. लायब्ररीयनला कळालं आणि नंतर तो बाबासाहेबांसाठी टिफिन घेऊन यायला लागला लायब्ररीमध्ये. ज्यांची परिस्थिती नव्हती ती माणसं कुठल्या कुठे निघून गेली. आणि केवळ ज्ञानाच्या आणि कार्याच्या जोरावरती. रतन टाटा गेले, सगळा देश हळहळला. अहो गावावर, शेतावर, बांधावर असणारा माणूस सुद्धा रडला. मी एक माणूस रडताना बघितला, त्याला म्हणलं का रडतो. म्हणला टाटा साहेब गेले. म्हणलं तू कधी भेटलाय त्यांना. अहो कोण भेटतंय म्हणला, आम्ही कुठं, टाटा साहेब कुठं. म्हणला मग रडतो का. म्हणला लय मोठा माणूस गेला, उद्योग व्यवसाय केला, किती ठिकाणी देशाला जेव्हा संकट आलं तेव्हा या माणसानं पुढाकार घेऊन देशाला मदत केली. अहो माणसं लक्षात राहतात ती गुणांसाठी.
काल परवा अजितदादा गेले, सगळ्यांनी स्टेटस, एक वाक्य खाली असायचं, कामाचा माणूस गेला, वेळ पाळणारा माणूस गेला. कोण म्हटलं का दादांनी एवढी पदं, एवढं काय, त्याच्यावर चर्चा झाली का? कशी सुरुवात केली, खासदार झाले, अमुक झाले, पण प्रत्येक माणूस म्हणत होता कामाचा माणूस गेला. मी विचार करत होतो, हे बिरुद आपल्या पाठीमागं लागायला किती काम करावं लागत असेल. वेळ पाळणारा माणूस गेला हे जेव्हा कळतं तेव्हा किती वेळा या माणसानं आयुष्यात वेळ पाळली असेल. एकदा लवकर येऊन झाला असेल. माणसं लक्षात राहतात ती कामासाठी, माणसं लक्षात राहतात ती कर्तृत्वासाठी. म्हणजे आमच्याकडे एका नाही ना असा 4-5 कोटी रुपये खर्च करून बंगला बांधला आहे. वास्तुशांतीला सगळं गाव जेवायला बोलवलं, सगळे जेवून गेले, पण गावातले एक महाराज ते मात्र जेवायला आले नाही. याचं टेन्शन सगळं गाव आलं आणि महाराज का आले नाही. आपलं लक्ष कशाकडे असतं? कोण आलं याच्याकडे नसतं, कोण आलं नाही याच्याकडे जास्त लक्ष असतं. महाराज आले नाही, अस्वस्थ होता, गेला महाराजांकडं, म्हणला महाराज तुमचे पाय घराला लागले पाहिजेत. महाराज म्हणले चल जाऊ. घरी गेला, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा, चौथ्या मजल्यावर घेऊन गेला महाराजांना. भिंतीवर जगाचा नकाशा लावला होता. महाराज म्हणले हे काय रे, ह्या नकाशा? म्हणला महाराज जग जिंकल्याचा आनंद आहे. 4-5 कोटी रुपये खर्च करून बंगला बांधला आणि भिंतीवरती अख्ख्या जगाचा नकाशा लावून टाकला. ते म्हणले याच्यात काय काय आहे नकाशात? सगळं जग आहे की म्हणले. महाराज म्हणले अमेरिका कुठे आहे? इथं. इंग्लंड कुठे आहे? इथं. भारत कुठे आहे? हे इथं भारत आहे म्हणले. महाराष्ट्र, हा छोटासा महाराष्ट्र. आणि म्हणले आपला नगर जिल्हा? महाराज भिंगानं बघावं लागेल, हे इथं जे बिंदू आहे ना इथं आपला नगर जिल्हा. आपलं केडगाव, आता नगर जिल्हा केडगाव कसं दाखवावं, पण हे इथं असा बारीक बिंदू पर तिथं केडगाव असलं पाहिजे. आणि ते म्हणले याच्यात मग आपला 4 कोटीचा बंगला. महाराज आता गाव दिसन आणि 4 कोटीचा बंगला कुठून दाखवू तुम्हाला? महाराजांनी अशी पाठीव थाप मारली आणि म्हटले जगाच्या नकाशात जी गोष्ट कधीच दिसणार नाही ती कमवण्यासाठी आयुष्य वाया घातलं की. बंगला नकाशात दिसत नाही, गाडी नकाशात दिसत नाही, याचा अर्थ मी म्हणत नाही तुम्ही बांधू नका, तुम्ही नवीन वस्तू घेऊ नका, जरूर तुम्ही त्या गोष्टींचा घ्या, पण या गोष्टी जगाच्या नकाशात दिसत नाहीत. जगाच्या नकाशात दिसतं ते काम. इथून आज तुम्ही रिटायर झालात, कुणीच तुम्हाला विचारणार नाही तुमच्याकडे किती संपत्ती आहे. तुम्ही लक्षात राहाल मॅडमचं गणित चांगलं होतं, मॅडमचा गणिताचा इंग्रजीचा निकाल चांगला होता, मॅडमनी सरांनी स्पोर्टमध्ये फार पोरं घडवली. तुम्ही लक्षात राहता ती तुमच्या कामासाठी. आणि म्हणून पुढचं जे काही योगदान द्यायचं आहे आपल्या कर्तृत्वानं आपण लक्षात राहू का याची काळजी खरं तर आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मला सांगा तुम्ही सगळ्यांनी उस्ताद बिस्मिल्ला खान नाव ऐकलंय का? म्हणजे जेव्हा त्यांची आई गेली त्यांच्या मामानं त्यांना बनारसला घेऊन गेले आणि बनारसला जेव्हा ते गेले त्यांच्या मामाची बेंजो पार्टी होती, ते बेंजो वाजवायचे आणि नंतर ते शहनाईची आवड होती, शहनाई वाजवायला लागले आणि बनारसमधल्या सगळ्या मंदिरांमध्ये शहनाई वाजवायला लागले आणि अशी शहनाई वाजवत राहिले. त्या शहनाईच्या जोरावरती पद्मश्री, पद्मभूषण आणि अखेरीस भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब, त्या शहनाईसाठी त्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित. काय आडवं आलं मोठं व्हायला, काय परिस्थिती होती, पण त्या परिस्थितीतून कलेच्या जोरावरती माणसं कुठल्या कुठे निघून गेली. बरं, यांना कोणत्याही बंधनात कधी बांधता आलं नाही. मुंबई आकाशवाणीनं त्यांना पत्र दिलं होतं, आपल्याकडे केदार आणि बहार या रागांचं रेकॉर्डिंग करायचं आहे, पंडितजी आपली वेळ मिळावी. वेळ ठरली, रेकॉर्डिंगसाठी ते मुंबईला आले. स्टुडिओमध्ये सगळे टेक्निशियन जमले, रेकॉर्डिंग सुरू झालं. रेकॉर्डिंग झालं, लोकांनी टाळ्या वाजवल्या, मस्त रेकॉर्डिंग झालं. आणि नंतर तो सगळं रेकॉर्डिंग वगैरे झाल्यानंतर आकाशवाणीचे जे मुख्य व्यवस्थापक होते त्यांच्या केबिनमध्ये पंडितजींसाठी चहा पाण्याचं आयोजन केलेलं होतं. तिथे चहा नाश्ता सगळं झालं आणि जाताना व्यवस्थापक म्हणाले, पंडितजी खरं तर आपल्याला केदार किंवा बहार रेकॉर्डिंग करायचा होता, पण आज आपण भाग्यश्री वाजवलात. ते हसत म्हटले, आज मला नाश्त्यामध्ये जिलेबी अपेक्षित होती, तुम्ही बर्फी दिलीत. मी जसं बर्फीवर भागून घेतलं तसं तुम्ही भाग्यश्रीवरती भागून घ्या. परत कधीतरी आलो मग केदार आणि बहारचं रेकॉर्डिंग होईल. काय जगली हो ही माणसं. ज्या वेळेस ते मुंबईमध्ये मैफिलीला आले ना त्या वेळेस मैफिल रंगात आली की कुणीतरी उठणार आणि म्हणणार मालकंस मालकंस. मालकंसची फरमाईश व्हायची. यावेळेस ते ठरून आलते काही झालं तरी मुंबईत मालकंस वाजवायचा नाही. कुणीतरी खालून फरमाईश दिली मालकंस आणि पंडितजी म्हणाले मालकंस मी वाजवला असता, दरवर्षी मुंबईत वाजवतोच की, पण यावर्षी नाही. लोक म्हटली का, झालं काय? म्हणे मी माझा मालकंस बनारसमधल्या एका सावकाराकडं 2000 रुपयाला गहाण ठेवलाय, जोपर्यंत तो सोडवत नाही तोपर्यंत वाजवायची परवानगी नाही.
मैफिल पुढे रंगात आली आणि तेवढ्यात एक बुजुर्ग माणूस काठी टेकवत टेकवत स्टेजकडे आला. त्यानं पंडितजींच्या हातात एक पाकिट दिलं आणि सांगितलं, याच्यामध्ये 4,000 रुपये आहेत. 2,000 रुपये गहाण ठेवलेला मालकंस सोडवायचे आणि 2,000 रुपये आत्ता वाजवायचे. त्यांनी ते पाकिट त्या बुजुर्ग माणसाच्या हातात दिलं आणि सांगितलं, खरं सांगू, मालकंस गहाण ठेवलेला नाही, पण आज वाजवायचा नव्हता, पण तुमचं प्रेम एवढं, आता रात्रभर मालकंस वाजत राहील आणि तुम्ही त्यात चिंब भिजून जाल. पुढची अख्खी रात्र मालकंस वाजत राहिला. काय ही माणसं जगली. जेव्हा अमेरिकेमध्ये शो झाला, त्यांचं ते शहनाई वादन संपलं, लोकांनी उठून उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि 4 माणसं अमेरिकेतली त्यांना भेटायला गेली आणि त्यांनी आग्रह केला, पंडितजी अब आप अमेरिका में ही ठहर जाते. त्यांना विनंती केली, आता अमेरिकेतच थांबा. ते म्हणाले, पंडित जी अब आप अमेरिका में ही ठहर जाते. त्यावर ते म्हणाले, मैं ठहर भी जाता, लेकिन अमेरिका में गंगा और काशी विश्वनाथ कहाँ है. अमेरिका में गंगा होती और काशी विश्वनाथ होता तो मैं यहाँ भी ठहर जाता. कोणत्याही जातीत, धर्मात, पंथात, बंधनात, कुठल्याही एका चौकटीत या लोकांना आपण बांधू शकणार नाही. आणि भारतरत्न जेव्हा मिळाला तेव्हा दूरदर्शनची लोक इंटरव्ह्यू घ्यायला आली होती आणि पंडितजी एका विद्यार्थिनीला शहनाई शिकवत होते. दूरदर्शनची लोक आली, इंटरव्ह्यू घ्यायसाठी आग्रह केला. पंडितजी म्हटले, घ्या लगेच. इंटरव्ह्यू सुरू झाला आणि विद्यार्थिनीच्या लक्षात आलं, पंडितजींची लुंगी पायाजवळ फाटलेली आहे. ती त्यांना म्हणाली, अहो, इंटरव्ह्यू सगळ्या जगात दिसेल आता दूरदर्शनवरती, तुम्ही भारतरत्न आहात, किमान लुंगी तर बदला. ते तिला हसत हसत म्हटले, तू म्हणतेस म्हणून मी लुंगी बदलतो, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मला भारतरत्न शहनाईसाठी मिळाला आहे, लुंगीसाठी नाही. माणसं लक्षात राहतात ती कामासाठी, ती तुम्ही तुमच्या वरवरच्या गोष्टींसाठी नाही लक्षात राहत. आपण लक्षात राहू ते कामांसाठी. आज पद्मश्री पुरस्कारानं भाऊसाहेबांना जेव्हा सन्मानित करण्यात आलं, ते सन्मानित केलं ते त्यांच्या कामासाठी, त्यांनी समाजाला दिलेल्या योगदानासाठी. मला वाटतं आपली ओळखसुद्धा कामासाठी आणि योगदानासाठी ठरते. म्हणून आपण आपल्या कामाची ओळख या निमित्तानं निर्माण करा. कोणत्याही चौकटीमध्ये स्वतःला बांधून ठेवू नका. मनमोकळं जगा, मस्त राहा, हसत राहा, कारण आयुष्य परत कधीच मिळणार नाही. तुम्हाला आनंदी राहायचं आहे का? किती जणांना आनंदी राहायचं आहे? हात वर करा. सगळ्यांना हे असलं कॉमन उत्तर चालतं का? ज्यांना ज्यांना राहायचंय त्यांनी हात उंच करा. तुम्हाला राहायचंय ना? ज्यांना कमी आनंदी राहायचंय त्यांनी असे हात करायचे. सगळ्यांना आनंदी राहायचंय? शब्बास, घ्या हात खाली. आता दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय की तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? खरं खरं सांगा मॅडम. आनंदी? मग ते फार सोपं आहे. माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आपण आहोत हे जगाला दाखवायचं असतं. लाखो रुपये खर्च करून लोक फिरायला जातात आणि काहीच बघत नाही. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढताय, स्टेटस ठेवताय. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नसतो. आपण कुठे आहोत हे जगानं बघितलं पाहिजे. बरं, मी काय म्हणतो, मोबाईल आहे, स्टेटस ठेवता येतं, ठेवलंच पाहिजे. पण खरं दुःख कधी माहिती आहे? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे व्हायला गेले. हल्ली आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. खरं तर आनंदही आमचा आहे आणि दुःखही आमचं आहे, पण ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून राहिलं आणि तिथे गडबड झाली. ज्ञानोबरायांनी सांगितलं, किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. पण आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो. साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं होईल, सुलभ होईल, पण सुखी होईलच याची खात्री मात्र देता येत नाही. पण हल्ली आम्हाला आमचं सुखही काय कळत नाही आणि दुःखही काय तेही समजायला आमच्याकडे वेळ नाही. आमच्याकडे एक जण आहे, त्याच्या पायाला 7 नंबरचा शूज येतो साधारणतः, पण ते दुकानदाराकडनं कधीच 7 नंबरचा शूज घेत नाही. ते भांडून 6 नंबरचा घेत आहे. दुकानदार सांगतो, बाबा तुझ्या पायाला 7 नंबरचा लागतोय. नाही नाही, तुम्ही 6चा द्या. त्या 6 नंबरच्या शूजमध्ये याचा पाय पण लवकर जात नाही. ते 2-4 मिनिट प्रयत्न करून त्यात पाय टाकतो. दिवसभर तो शूज पायाला चावत असतो, दिवसभर त्या वेदना होत असतात, पण ते काही करून 6च नंबरचा शूज घेते. एक दिवशी मी त्याला विचारलं, 7 नंबरचा शूज कम्फर्टेबली बसतोय, तू का 6 नंबरचा घेतो? तो म्हटला, खरं सांगू, दिवसभर ते शूज पायाला चावतो आणि मग म्हटलं आपलं लक्ष फक्त पायाकडे असतं.
ऑफिसमध्ये साहेब बोलले तरी काय वाटत नाही, कुणी चिडलं तरी काय वाटत नाही. आपलं एकच दुःख सगळ्यात मोठं, पायाला तो शूज चावतोय, कुणी अपमान केला तरी काय वाटत नाही. म्हणलं मग तू दिवसभर दुःखात, आनंद कधी? म्हणला आनंद घरी गेल्यानंतर जेव्हा शूज पायातनं काढतो, आनंदच आनंद. म्हणला माझ्या आमचं दुःखही असलं पानसट आहे आणि आनंदही असलाय, आम्ही काय? ज्ञानोबरांनी सांगितलं, आत्म्याशी जी संबंधित आहे त्याला सुख म्हणावं. साधनांमध्ये शोधायला गेलात तर मग मात्र गडबड होऊन जाते. म्हणून शोधा तुमच्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका आणि मस्त आयुष्य जगा. खरं तर आपला खूप वेळ घ्यायचा होता, पण वेळेची थोडीशी मर्यादा आहे. जे रिटायर झालेत तुम्ही सगळ्यांनी पु ल देशपांडेंनी लिहिलेलं चितळे मास्तर वाचलंय का? तुम्ही वाचा. त्यांनी लिहिलंय, रिटायरमेंट नंतर एका शिक्षक म्हणजे चितळे मास्तरांनी ठरवलं की आपण आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक भवन उभं करायचं आणि मग ते सगळ्या माजी विद्यार्थ्यांना भेटायचे, त्यांच्याकडनं संस्थेसाठी त्या सांस्कृतिक भवनसाठी मदत मागायचे. आणि एकदा ते चितळे मास्तरांची सवय होती, वर्गात शिकवायला जाताना पायातल्या चपला वर्गाच्या बाहेर काढून ठेवायचे आणि मग तास घ्यायचे. तास संपून दुसऱ्या वर्गात गेले, बहुतांशी वेळा चपला मागच्याच वर्गात विसरून जायचे. एखादा विद्यार्थी उठायचा, चप्पल घ्यायचा आणि गुरुजींच्या मागं जाऊन दुसऱ्या वर्गात चपला नेऊन ठेवायचा. चितळे मास्तर म्हणायचे, अरे भरतानं रामाच्या पादुका 14 वर्ष सांभाळल्या, माझ्या तुला तासभर तिथं ठेवता आल्या नाही, आला माझ्या मागे 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 घेऊन. आणि चितळे मास्तर जेव्हा त्या देणगीसाठी सगळीकडे फिरत होते, मुंबईमधल्या एका विद्यार्थ्याकडे आले. तो मोठ्या हुद्द्यावरती काम करत होता. वरच्या 3ऱ्या-4थ्या मजल्यावरती चितळे मास्तर त्या विद्यार्थ्याला भेटायला गेले, गप्पा रंगल्या. विद्यार्थ्यानं त्या सांस्कृतिक भवनसाठी मदतही केली आणि जेव्हा ते जायला निघाले तेव्हा विद्यार्थी त्यांना थेट मोटार गाडीपर्यंत सोडवायला आला. मास्तर आता गाडीत बसणार आणि त्याच वेळेला विद्यार्थ्याचं लक्ष मास्तरांच्या पायाकडे गेलं. त्याच्या लक्षात आलं, नेहमीच्या सवयीप्रमाणे मास्तर चपला मात्र वरच्याच मजल्यावरती विसरून आले. तो म्हणाला, काय मास्तर, पुन्हा चपला विसरलात? थांबा, पडदिशी जातो आणि घेऊन येतो. एवढ्या मोठ्या हुद्द्यावरचा अधिकारी असणारा त्यांचा विद्यार्थी धावत गेला, चपलांच्या ढिगांमधून मास्तरांच्या चपला उचलल्या आणि मास्तरांच्या पायापाशी आणून ठेवल्या. पु ल देशपांडेंनी त्या कथेचा समारोप इतका गोड केलाय. ते म्हणतात, चपलांच्या ढिगांमधून विद्यार्थ्याला चितळे मास्तरांच्या चपला शोधणं फारसं अवघड गेलं नाही, कारण ज्या चपलांचे तळवे सगळ्यात जास्त घासलेले त्याच चितळे मास्तरांच्या असल्या पाहिजेत. तळवे घासणारे शिक्षक आपल्याला या समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतात. आपण त्या चौकटीत बसतो का हे कुणीतरी इतरांनी सांगण्यापेक्षा आपलं आत्मपरीक्षण आपण करावं आणि छान समृद्ध आयुष्य जगावं, इतकीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. मस्त रहा, हसत रहा आणि कधीही कुणाच्या तरी तुलनेमध्ये आयुष्य वाया घालवू नका. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत, आपण सगळे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत आणि त्या धुंदीत, त्या मस्तीत आपल्याला जगता आलं पाहिजे. तुकोबाराय जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं, तुकोबाराय काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले. तुकाराम महाराज म्हणाले, कौतुक वाटे झाली या वेचाचे. जगाला काय वाटतंय आम्हाला माहीत नाही, पण आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. जगाला कौतुक वाटेल का नाही मला माहीत नाही, पण मॅडम आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. सगळ्यांनी हात वरती घ्या, उजवा असा मागे घ्या मागे घ्या. शब्बास. असं आपणच कधीतरी आपलं कौतुक केलं पाहिजे. तुम्ही या छान कौतुकास पात्र आहात, म्हणून आज तुमचा सन्मान सोहळा इथे झाला. तुम्ही त्याच पद्धतीनं कार्य करत राहाल अशी अपेक्षा बाळगतो. आणि जाताना इतकंच सांगतो, मी नेहमी सांगत असतो, माझे वडील पण शिक्षक होते आणि रिटायर्ड झाले. आमचं घर पत्र्याचं होतं आणि आमचा पत्रा असा होता, अशी उडी मारली का पत्र्याला हात लागायचा. मी माझ्या आईला विचारायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलं एकटंच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, तू नशीबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं? पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी
म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. तो आनंद तुम्हा सगळ्यांच्या वाट्याला येऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज पद्मश्री कैलासवासी भाऊसाहेबजी वर्तक यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं हा कृतज्ञता सोहळा इथे आयोजित केला. त्यांच्या आठवणींना उजळा दिला. त्यांच्या कार्याला शोभेल अशी पावलं टाकत ही सगळी मंडळी मार्गाक्रमण करतील आणि त्या परंपरेचे पायीक होण्याचं सामर्थ्य आपल्या सगळ्यांना लाभो हीच अपेक्षा